म्हणजे खरं तर जेव्हा तुम्ही म्हटलं की हलक्यात घेऊ नका, तेव्हा तो काही भाजप किंवा दादांना इशारा नव्हता ना? मला हलक्यात घेतलं तर मी सरकार नाही नाही नाही. उलटवतो. आता मी मुख्यमंत्री आहे तर मी त्यांना कशाला इशारा देईन? हा हा इशारा जो आहे, हा इशारा म्हणजे मी त्यांना बोलून झालं, मी त्यांना वारंवार कन्व्हिन्स करत होतो की आपल्या राज्यामध्ये लोकांनी जे आपल्याला मतदान केले, हा विश्वासघात लोकांचाही आहे, हा लोकांच्या मॅन्डेटचा विश्वासघात आहे, तर आपल्याला हे दुरुस्त करायला पाहिजे. बघा, काही चुका होतात, वेळेवर दुरुस्त केल्या तर त्यातून चांगलं घडतं. तो माझा प्रयत्न होता प्रामाणिक, आणि त्यांनी ते. आपण मुख्यमंत्री आहातच जसं आपण म्हटलं तसं, मात्र येणाऱ्या काळात महायुतीचं सरकार येणार हा आपला विश्वास आहे, आणि त्यामुळे मुख्यमंत्र्याचा सुद्धा प्रश्न समोर आहे. फडणवीसांनी सांगून दिलं ते रेसमध्ये नाही, अजितदादांनी सांगून दिलं ते रेसमध्ये नाही, तुम्ही तरी रेसमध्ये आहात की नाही? बघा, आमच्यामध्ये कुठली रेस नाही आहे. आमचा उद्देश एवढाच आहे, या राज्याला पुढे न्यायचं असेल तर या राज्यामध्ये एक विचाराचं सरकार पाहिजे, केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार आणणं हेच आमचं टार्गेट आहे. बाकी आमच्यामध्ये कुठली रेस नाही. आमची रेस आहे विकासाची. मला काय मिळालं यापेक्षा मी राज्याला काय देणार, महाराष्ट्राला काय देणार, या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होणार, याच्यावर आम्ही काम करतो.